माझ्या चॅनलवर मी नुकतीच यूट्यूबर व्हायचं आहे तर ऐका माझे अनुभव ही सिरीज सुरू केली आहे। त्याचा हा दुसरा व्हिडिओ आहे। या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि त्याची मी एक वेगळी प्लेलिस्ट पण चॅनलवर केलेली आहे, ती पण जाऊन ओळीनं तुम्ही या सिरीजचे व्हिडिओ आत्ता आणि यापुढे बघू शकाल। तर आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे की चॅनल सुरू करण्याआधीचे विचार आणि त्यानंतर माझ्या मनात काय विचार होते आणि ते विचार ऐकून तुम्हाला पण थोडं मार्गदर्शन मिळेल की चॅनल सुरू करण्याआधी काय विचार केला पाहिजे, खास करून कोणती इक्विपमेंट घेतली पाहिजे, चॅनल कसं काढायचं, चॅनलचं नाव काय द्यायचं, चॅनलचा विषय काय ठेवायचा, असे बरेच विचार आपल्या मनात येतात। त्या विचारांची उत्तर देण्याचा माझा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असेल। तर पहिली गोष्ट म्हणजे चॅनलचा विषय। चॅनलचा विषय निवडताना माझ्या बाबतीत असं झालं की मला साधारण फूड अँड ट्रॅव्हल या विषयावरचा कंटेंट बनवायचा होता। खाण्यापिण्याची आवड होतीच, फिरणं पण बऱ्यापैकी आवडायचं आणि मग ते विषय पण त्याची मागणी पण होती। कसं आहे, आपण कुठलेही व्हिडिओ करताना त्याची मागणी कितपत आहे ह्याचाही विचार केला पाहिजे। खास करून लोक जेव्हा व्हिडिओ बघतात तेव्हा त्यांना दोन गोष्टींची आवश्यकता असते, ज्ञान आणि करमणूक। या दोन्हीपैकी एक जरी तुम्ही देऊ शकला किंवा दोन्ही दिलं तर उत्तमच आहे, तर माणसं नक्की तुमचे व्हिडिओ बघतात। तर फूड आणि ट्रॅव्हल संबंधी व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी यश मला मिळालं। पण प्रत्येका बाबतीत तसं असेल असं नाही, प्रत्येकाची शक्तिस्थानं वेगळी, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या, प्रत्येकाच्या अंगभूत कला वेगळ्या। कुणाला गायन आवडतं, कुणाला वादन आवडतं, नृत्य आवडतं, अनेक कला आहेत। प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कलेत पारंगत असतं। बऱ्याचदा आपल्याला आपल्या कलांची माहिती नसते किंवा आपल्या अंगभूत गुणांची माहिती नसते। तर यूट्यूब चॅनल ज्यांना चालू करायचं आहे तर त्यांनी आपला अभ्यास स्वतःचा केला पाहिजे की आपल्याला आपलं वैशिष्ट्य काय आहे, आपल्याला काय आवडतं, आपण काय वेगळं करू शकतो। असं नाही की आपल्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचं आहे, काहीतरी फार वेगळं करायचं असं नाही आहे। साध्या साध्या गोष्टी जरी तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकत असाल तरी पण तुम्ही त्या चॅनलच्या माध्यमातून दाखवू शकता। तुम्ही आपलं नेहमीचं लाईफ दाखवू शकता, त्यानंतर त्या दाखवताना चांगली भाषा वापरून दाखवू शकता। कोणाची भाषाशैली चांगली असते, कोणाला कविता करायचा छंद असतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगल्या चांगल्या आवडी असतात। ह्या सगळ्या गुणांचं दर्शन तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून करू शकता। तुमचा बिझनेस असेल किंवा आणि प्रोफेशनल लोक आहेत जसे CA, डॉक्टर, आर्किटेक्ट, बऱ्याच प्रकारचे प्रोफेशनल्स असतात। त्यांना प्रत्येकांना आपल्या व्यवसायासंबंधी चॅनल चालू करता येईल, त्यांना त्यासंबंधीची माहिती देता येईल, त्यासंबंधीचं ज्ञान मोफत देता येईल। अर्थात हे मोफत दिलं म्हणून काय त्यातून फायदा होत नाही असं नाही, तुमची समाजातली प्रतिमा उंचावते। खास करून भविष्यात या गोष्टींचा कोणत्या व्यवसायासाठी फायदा होतो। ग्राहकांच्या मनात तुमच्याबद्दलचा प्रेम, आदर वाढतं आणि या ना त्या स्वरूपात लोकांना खूप फायदा झालेला आहे। म्हणजे यूट्यूब, इंस्टाग्राम या गोष्टींमुळे जे लोक वकील आहेत, डॉक्टर आहेत किंवा अनेक प्रकारचे व्यावसायिक आहेत, जे लोक ज्ञानदान करत आहेत, त्यांना त्यांचं फॉलोईंग वाढलेलं आहे, त्यांचे अप्रत्यक्षपणे व्यवसाय वाढलेले आहेत। जरी यूट्यूबच्या माध्यमातून कमाई नाही झाली तरी त्यांना स्पॉन्सरशिप्स मिळतात, ते लोक आपली प्रॉडक्ट्स विकत आहेत, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे स्पॉन्सरशिप मिळतात। खूप अशा गोष्टी म्हणजे ज्या इथं सांगता येणार नाहीत, मी त्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच, अशा गोष्टी त्या लोकांनी साध्य केलेल्या आहेत। तुम्ही ते करू शकता। त्यामुळे चॅनलचा विषय निवडताना या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही जर व्यवसायासंबंधी तुमच्या चॅनल काढलं तर तुमच्या व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये काय काय नवीन प्रॉडक्ट्स आहेत, तुम्ही कोणती सेवा चांगल्या प्रकारे देऊ शकता, तुमची काय वैशिष्ट्य आहेत, भले तुम्ही प्रिमायसेस दाखवू शकता, तुमचा स्टाफ दाखवू शकता, तुमचे नवीन नवीन येणारे प्रॉडक्ट दाखवू शकता, नवीन काही लॉन्च करणार असाल तर ते सांगू शकता। अशा अनेक प्रकारे सोशल मीडियाचा उपयोग केला जातो। त्यामुळे तुम्ही आपल्या बिझनेसचं जर चॅनल काढणार असाल तर या गोष्टी तुम्ही त्याच्यावर दाखवू शकता। त्यावर मी अनेक वेळोवेळी मार्गदर्शन करीनच। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मी काय बघितलं आहे की जे लोक एक क्षेत्र निवडतात, खास करून समजा फूडचे व्हिडिओ, ट्रॅव्हल तर ट्रॅव्हलचे व्हिडिओ, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करतात किंवा कुठलंही एकदा क्षेत्र निवडलं त्यासंबंधित जर व्हिडिओ करत राहिले तर ते चॅनल यशस्वी होण्याचं प्रमाण वाढतं। आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी अनेक प्रयोग केले, वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ केले,
तेही करू शकता, प्रत्येकाच्या आवडीचा भाग आहे. पण खास करून मी स्वतः कोल्हापुरातले बरेच यूट्यूबर बघितलेले आहेत. चैतन्य डोंगरे आहेत, ज्ञानेश्वर आसवले आहेत. म्हणजे हे लोक फूडचे व्हिडिओ करतात. म्हणजे चैतन्य फूडचे करतो, ज्ञानेश्वर कुस्तीचे व्हिडिओ करतात वगैरे. अशी अनेक नावं आहेत. मुक्ता नार्वेकर आहेत, रोहित खोत आहेत. रोहित खोत यांचे व्हिडिओ तर मला खूप आवडतात. तर तुम्ही खास करून त्यांनी एकच क्षेत्र निवडलं आहे, ट्रॅव्हल, फूड. शक्यतो तुम्ही निश म्हणजे काय, आपलं एकच क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करा आणि त्यातच वेगवेगळे व्हिडिओज म्हणजे त्या संबंधित व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करा. तर यश मिळवण्याचं प्रमाण नक्की वाढतं असं माझं मत आहे. हां, असं काही नाही की तुम्ही आधीमध्ये वेगवेगळे प्रयोग करा, मध्येच एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ करून बघा, त्यात यश मिळालं तर त्यासंबंधी व्हिडिओ बनवत जावा. सुरुवातीला तुम्ही प्रयोग करू शकता, पण एक ठराविक काळानंतर मात्र तुम्हाला आपलं निश निवडावं लागेल. निश म्हणजे काय, तर आपला एकच विषय आणि त्यासंबंधित चॅनल तुम्हाला पुढं घेऊन जावं लागेल. आणि ईश्वराला प्रत्येकानं काही ना काहीतरी देणगी दिलेली आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्याचा तुम्ही नक्की वापर करून चॅनलचा विषय निवडा. हे पूर्णपणे तुमच्यावर आहे. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या चॅनलसंबंधी काही आठवणी तुम्हाला सांगायच्यात, त्यातून तुम्हाला नक्की फायदा होईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा माझं चॅनल सुरू करायचं ठरवलं की माझ्या लक्षात आलं की मला फूडसंबंधी किंवा कोल्हापूरसंबंधी बऱ्यापैकी 4-4 थोडी जास्ती माहिती आहे. त्यामुळे मी कोल्हापूरसंबंधी फूड ट्रॅव्हल व्हिडिओज करण्याचा निर्णय घेतला. आणि तो घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे व्हिडिओ करणं किंवा ते एडिट करणं या गोष्टी खूप अवघड असतील असं मला साधारण वाटायला लागलं. कारण का मी हे मोठमोठे प्रोफेशनल लोक बघायचो की ते कसे एडिट करतात, कसे व्हिडिओ करतात. मला वाटायचं हे खूप मोठं शास्त्र आहे, रॉकेट सायन्स आहे. अर्थातच हे मोठं क्षेत्र आहे, यात बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. पण बेसिक एडिटिंग, बेसिक व्हिडिओ शूटिंग फारसा अवघड नाही आहे. तेच सांगण्याचा माझा या चॅनलमधून महत्त्वाचा प्रयत्न असणार आहे. पण मी काय केलं, तेव्हा माझ्या या गोष्टी लक्षात आल्यानंतर मी बऱ्याच काही लोकांना जाऊन भेटलो. खास करून जे स्टुडिओवाले लोक आहेत किंवा जे एडिटर लोक आहेत. पण त्यांचे दर ऐकून म्हणजे मला लक्षात आलं की चॅनलमध्ये मिळणार तर काय नाही आहे, पण कोण म्हटलं एक व्हिडिओसाठी 2,000, कोणी सांगितलं की एडिटिंगसाठी एका व्हिडिओसाठी 1,500, 1,000. पण यूट्यूबमध्ये मी नंतर सांगेनच, पण यूट्यूबमध्ये इन्कम खूप कमी मिळतं. त्यामुळे म्हणजे खास करून यूट्यूबकडून बाकी तुम्ही मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, तेही मी तुम्हाला सांगणारच आहे. मग मी म्हटलं आत्ता तर सुरुवातीला इन्कम काहीच मिळणार नाही आहे आणि या लोकांना एवढे पैसे घालण्यात काय अर्थ आहे. मग तरी पण मला इथं विशेष करून उल्लेख करावासा वाटतो श्री किशोर पालोजी यांचा. किशोर पालोजी म्हणून इथे माळी कॉलनीत एक व्हिडिओग्राफर राहतात. म्हणजे खूप चांगलं व्हिडिओग्राफी करतात, खूप जुनं नाव आहे. आणि ते माझ्यासाठी विना पैशाचं हे सगळं करण्याला तयार झाले. आम्ही भविष्यात कुठला व्हिडिओ केला नाही, पण त्या माणसाचं मोठेपणा बघा की तो स्वतः तयार झाला माणूस की मी तुझ्यासाठी व्हिडिओ करीन, मी तुझं एडिटिंग पण करीन, या सगळ्या गोष्टी ते करायला तयार झाले. हा त्यांचा खूप मोठेपणा होता. पण नंतर माझ्या गोष्टी काही लक्षात आल्या की आपण दुसऱ्यावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. की आपण दरवेळी त्यांच्याकडे व्हिडिओसाठी कसं जाणार, त्यानंतर दरवेळी एडिटिंगसाठी कसं जाणार, परत त्यांना त्यांच्या नेहमीच्या कामातनं वेळ मिळाला पाहिजे. त्यानंतर ते चांगलेच आहेत, पण मला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज आला नव्हता. उद्या 1-2 व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी जर मला नाही म्हटलं असतं. या गोष्टी सगळ्या शेवटी आणि आर्थिक बाजू पण विचारात घेतली पाहिजे. कोण फुकट काम करेल, नंतर काही त्यांना प्रत्येकाचा संसार असतो, प्रत्येकाला मोबदला यानं त्या स्वरूपात मिळाला पाहिजे. त्यामुळे तो विचार मी डोक्यातून काढून टाकला आणि ठरवलं की स्वतः आपण शूटिंग करायचं, स्वतःचं एडिटिंग करायचं. त्यासाठी मग काय केलं, परत यूट्यूब व्हिडिओज बघायला सुरुवात केली. यूट्यूब तर ज्ञानाचा सागरच आहे की कसं शूटिंग करता येईल. मग तेव्हा बरेच असे व्हिडिओज मिळाले की त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही स्मार्टफोनवर पण खूप छान शूटिंग करू शकता. आता कॅमेऱ्यामध्ये इतके ऑप्शन आहेत. DSLR कॅमेरा मोठमोठे असतात, ॲक्शन कॅमेरेज असतात, मिररलेस कॅमेरेज असतात. पण माझ्या लक्षात आलं की हे कॅमेराज आपण घेतले तर मध्येच आपलं जर हे बंद पडलं
तर ती इन्व्हेस्टमेंट वाया जाईल. त्यापेक्षा स्मार्टफोन घेऊन बघूया. आणि तो स्मार्टफोनवर एवढं सगळं हे लोक सांगत आहेत की त्यावर सगळं काही होतं, तर आपण पण हे करू शकतो असं मला वाटलं. म्हणून मी स्मार्टफोन कोणता घ्यावा यासंबंधी व्हिडिओ बघायला सुरुवात केली. अनेक व्हिडिओज बघितले आणि स्मार्टफोनवर शूटिंग कसं करायचं, त्यावर काय काय ट्रॅव्हल व्हिडिओज कसे करता येतात, प्रत्येक क्षेत्रावर जे व्हिडिओ स्मार्टफोनवर करता येतात. अगदी तुम्ही कुकिंग चॅनल करत असाल तर कुकिंगचे व्हिडिओ कसे करायचे स्मार्टफोननं, त्याचे तुम्हाला व्हिडिओज मिळतील. इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ते मिळतील. ट्रॅव्हल व्हिडिओज करायचेत स्मार्टफोनवर, त्याचेही धडे आहेत. हे सगळं विचार आल्यावर मला लक्षात आलं की स्मार्टफोन घेणं जास्त योग्य राहील, कारण का गुंतवणूक वाया जाणार नाही. किमान फोन तरी आपल्या हातात राहील, आपण फोन तरी वापरू, असा विचार करून खूप व्हिडिओज बघायला सुरुवात केली. आणि शेवटी त्यावेळी मी Asus 6Z किंवा Asus Zenfone 6 नावाचा फोन घेतला. आता तो का घेतला, कसा घेतला, त्यामागचा काय विचार प्रक्रिया होती, हे सगळं मी ह्याच्या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. आणि तो घेतल्यानंतर मग लक्षात आलं, मी मोर्चा वळवला एडिटिंगकडे. पण एडिटिंग शिकण्यासाठी मी 3-4 ठिकाणी क्लासेसमध्ये चौकशी केली, तर प्रत्येक ठिकाणी 20,000 25,000 अशी फीस सांगितली. म्हणजे ते लोक प्रीमियर प्रो नावाचं सॉफ्टवेअर शिकवणार होते. प्रीमियर प्रो खूप प्रसिद्ध ॲडॉबचं प्रसिद्ध सॉफ्टवेअर आहे, त्यावर मोठे प्रोफेशनल लोक एडिटिंग वगैरे करतात. ते सॉफ्टवेअर ते शिकवणार होते. पण 20-25,000 एडिटिंगसाठी घालणं मला काय योग्य वाटत नव्हतं. म्हणून मी एक कमी पैशातला क्लास बघणं सुरू केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी असेही काही मतप्रवाह होते की फोटोशॉप शिकायला पाहिजे. तर फोटोशॉप नावाचं एक ग्राफिक डिझायनिंगचं सॉफ्टवेअर आहे. म्हणजे त्यावर अनेक प्रकारचे डिझाईन होऊ शकतात. खूप प्रोफेशनल लेवलचं सॉफ्टवेअर आहे. मला 2-3 लोकांनी सांगितलं की ते सॉफ्टवेअर तुम्हाला आलं पाहिजे. आता ते सॉफ्टवेअर यायचं म्हणजे त्याचा क्लासची पण चौकशी केली. त्याच्याही फी अशाच 10, 15, 20. आणि ते काय चुकीचं नाही आहे, कारण का एकदा ते कोर्स केल्यानंतर तुम्ही प्रोफेशनली खूप काही करू शकता. त्याच्यावर तुम्ही बरेच लोकांनी आपलं करिअर डेव्हलप केलेलं आहे. पण मला तर हे काय योग्य वाटलं नाही, म्हणून मी एक कमी दरातला क्लास शोधायला लागलो. आमच्या कोल्हापूरच्या गावभागात एक क्लास मी साधारण 1 महिन्याभराचा क्लास होता. त्यांनी 5 का 6 हजार रुपये फी सांगितलेली. त्या क्लास तो मी जॉईन केला. ते फोटोशॉप शिकवणार होते आणि एक एडिटिंग सॉफ्टवेअर सोनी वेगास प्रो नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे, त्या काळात होतं, ते शिकवणार होते. मग तिथं फोटोशॉप खूप अवघड आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, फोटोशॉप खूप कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर आहे. ते एवढ्या कमी वेळात शिकणं सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस पाहिजे. आणि खरं तर ते यूट्यूबसाठी ते शिकायची काही गरज नाही, हे आत्ता लक्षात आलं. कारण का कॅनव्हा सारखे ॲप आहेत, कॅनव्हा, गिम्प, त्यानंतर मोबाईलवर कितीतरी ॲप आहेत. कॅनव्हा खरं तर ॲप पण आहे आणि तुमच्या PC-वर त्याचं ऑनलाईन व्हर्जन पण आहे. त्यावर पण मी व्हिडिओ करणारच आहे. तर ते वापरण्याचा मी शेवटी नंतर निर्णय घेतला. पण सुरुवातीला या क्लासला गेलो. क्लासला गेल्यानंतर फोटोशॉप शिकवलं, तर त्याचं बऱ्याचशा गोष्टी डोक्यावरून गेल्या. पण अप्रत्यक्षपणे त्याचा मला आजही फायदा होतो आहे की नेमकं फोटोशॉप म्हणजे काय हे तरी कळलं. त्यात लेअर बिअर हे जे काय कन्सेप्ट असतात ते तुम्हाला कळतात. त्याचा फारसा फायदा झाला नाही, कारण का मी प्रॅक्टिस काय स्वतः करत नव्हतो फोटोशॉपची. त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग शिकवताना त्या सरांना इतकं ज्ञान नव्हतं. म्हणजे अर्थात त्यांना यूट्यूबचा अनुभव नसेलच. यूट्यूबसाठी नेमकं कोणत्या स्तराचं एडिटिंग लागतं वगैरे हे त्यांना इतकं माहिती नव्हतं. कारण का फार उच्च स्तराचं एडिटिंग पाहिजे असं काही नाही. म्हणजे जे तुम्ही कराल त्याला काही शेवट नाही आहे. किती चांगलं एडिटिंग करू शकता, खूप प्रोफेशनल लेवलचे व्हिडिओ करू शकता. पण सुरुवातीला कंटेंट इज किंग. म्हणजे तुम्ही काय दाखवता हे महत्त्वाचं आहे. एडिटिंगला इतकं महत्त्व नाही आहे. आवाज चांगला पाहिजे, व्हिडिओ स्थिर पाहिजे, चित्र चांगलं पाहिजे, बऱ्यापैकी तुम्ही काय म्हणता लोकांना कळलं पाहिजे. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की व्हिडिओमधून एंटरटेनमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन, या 2 गोष्टी किंवा या वेगवेगळ्या 2 गोष्टी मिळाल्या किंवा एकत्र 2 गोष्टी मिळाल्या तर केव्हाही चांगलं. तुम्ही लोकांना व्हॅल्यू दिली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तेव्हा मी ते सोनी वेगा सॉफ्टवेअर वापरायला चालू केली. त्यात काय मराठी फॉन्ट टाईप होईनात. अर्थात त्या सरांना पण तो प्रॉब्लेम सुटला नाही. त्यामुळे मी थोडासा माझा हिरमोड झाला की आपण व्हिडिओ करणारे मराठीत आणि त्याच्यात जर मराठी फॉन्ट येत नसतील त्या सॉफ्टवेअरला तर काय उपयोग आहे.
असं मला थोडंसं वाईट वाटलं. म्हणून त्यातनं पण बऱ्यापैकी मला त्या कोर्सचा अप्रत्यक्ष फायदा झाला, थेट फायदा झाला असं मी म्हणणार नाही. कारण कोणच यूट्यूबचं थेट नॉलेज तुम्हाला देणार नाही. ह्याच गोष्टी सगळ्या लक्षात आल्यामुळे मी खरं तर ही सिरीज सुरू करतो आहे. आणि मग मी काय ठरवलं की स्वतः एखादं सॉफ्टवेअर निवडायचं आणि त्या सॉफ्टवेअर स्वतः शिकायचं. आणि खास करून हे क्रॅक्ड व्हर्जन म्हणजे लायसन्स नसलेले व्हर्जन वापरण्यात काय अर्थ नाही. त्याचे तुम्हाला अपडेट्स मिळणार नाहीत, हे मिळणार नाहीत. भविष्यात काळानुरूप बदल होतात, ते बदल आपल्याला मिळणार नाहीत. म्हणून मी परत मग यूट्यूबवर व्हिडिओज बघायला सुरू केले की कोणतं सॉफ्टवेअर वापरावं, काय वापरावं. आमच्याकडे दुकानात डेलचा लॅपटॉप होता जुना, i3-2350 हा प्रोसेसर त्याला होता. मग त्याचा रॅम वाढवून घेतला, 4 GB होता तो 8 GB करून घेतला. आणि म्हटलं या कॉन्फिगरेशनला कुठलं सॉफ्टवेअर चांगलं काम करू शकेल असा अभ्यास इंटरनेटवर चालू केला. त्यानंतर बरेच ऑप्शन समोर आले, KDN लाईव्ह, InShot. त्याच्यानंतर मी शेवटी फायनल केला तो शॉर्टकट नावाचं सॉफ्टवेअर. शॉर्टकट हे सगळ्यात चांगलं फ्री सॉफ्टवेअर त्यावेळी होतं आणि पण होते, जसं DaVinci, Resolve वगैरे असे पण काही सॉफ्टवेअर होते, पण त्याला सिस्टीम रिक्वायरमेंट्स जास्त होत्या. आणि iMovie होतं. त्यानंतर बरीच अशी काही सॉफ्टवेअर त्यावेळी प्रचलित होती. पण म्हणलं आपण काय करूया, शॉर्टकट निवडूया. कारण का शॉर्टकट फ्री होतं, अपडेट्स फ्री मिळणार होते, त्याचे बरेच चांगले रिव्ह्यूज होते. काही त्याच्या शॉर्टकमिंग्ज होत्या, पण ह्याचा अर्थ असं नाही खूप एकंदर चांगलं होतं आणि मला त्याचा अनुभव खूप चांगले आले. म्हणून शेवटी शॉर्टकट सॉफ्टवेअर मी निवडलं. आणि नंतरच्या काळात काय केलं, शॉर्टकटचे पण खूप व्हिडिओज बघितले मी. म्हणजे आपण व्हिडिओ एडिटिंग चालू करण्याआधीच थोडंसं आपल्या डोक्याची मशागत होऊ दे म्हणून भरपूर व्हिडिओज शॉर्टकटचे बघायला सुरुवात केली. तेव्हा वेळ होता, लॉकडाऊन आधेमध्ये बंद व्हायचं, आठवडाभर बंद, 10 दिवस बंद. त्याच्यानंतर राहिला प्रश्न ग्राफिक डिझायनिंगचा. जेव्हा मी म्हटलं फोटोशॉपची गरज आहे का असं वाटत असताना मला तेव्हा मी अभ्यास केला, लक्षात आलं की कॅनव्हा नावाचं जे म्हणजे सॉफ्टवेअर म्हणा, ॲप म्हणा जे आहे ते खूप चांगलं आहे. त्यातून तुम्ही थंबनेल्स म्हणजे जे यूट्यूबच्या व्हिडिओच्या सुरुवातीला जी फलक असतो, पाटी असते, म्हणजे स्थिरचित्र फोटो असतो, त्याला थंबनेल म्हणतात. थंबनेल म्हणा किंवा बॅनर, चॅनलच्या वरती एक मोठी पाटी असते, हे सगळं तयार करताना किंवा मध्ये मध्ये स्लाईड्स किंवा बऱ्याच गोष्टी डिझाईन करण्यासाठी हे कॅनव्हा ॲप वापरू शकता. कॅनव्हावर बऱ्याच गोष्टी डिझाईन होतात. त्यांच्या फ्री व्हर्जनवर खूप चांगलं काम होतं, पेड व्हर्जन पण आहे त्यांचं, पण ते काय घ्यायची गरज नाही. त्या कॅनव्हाबद्दल पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. मग हे मी काय केलं, शॉर्टकट कॅनव्हाचे व्हिडिओज बघायला सुरू केले यूट्यूबवर आणि अनेक व्हिडिओज बघितले. रोज 3-4 तास मी घालवले. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यासाठी वही पेन घेऊन बसलं पाहिजे, जसं आपण शाळा कॉलेजमध्ये करतो. नुसतेच व्हिडिओ बघितलं तर लक्षात राहत नाही. आपल्याला जे पॉईंट्स महत्त्वाचे वाटतात ते तुम्ही लिहून काढायचे आणि थोडं ते सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता किंवा ते ॲप वापरू शकता. असं करत ह्या गोष्टी करू शकता. कारण का माझा उद्देश काय होता की चॅनल आपण चालू केल्यानंतर आपला हसवू नये, लोकांनी म्हणू नये अरे अगदीच बाळबोध आहे किंवा अगदीच ह्याला काय जमत नाही आहे. त्यामुळे थोडं तरी सुरुवात करायची होती. अर्थात सगळंच पहिल्या व्हिडिओमध्ये सगळंच जुळून येत नाही किंवा किंबहुना पहिले 10-15 व्हिडिओज तुमचे प्रयोगातच जातात. अजून माणूस प्रयोग करत असतो सारखे, पण सुरुवातीला चुका नक्की होतात, पण त्या चुका कमीत कमी व्हाव्यात अशी माझी इच्छा होती. आणि म्हणून मी हे शॉर्टकट, कॅनव्हा याचे व्हिडिओ बघायला लागलो. आणि त्याचबरोबर मी स्मार्टफोन फिल्म मेकिंगचे व्हिडिओज पण बघायला लागलो. दिवसातून मी 3 प्रकारचे व्हिडिओ बघायचो. 2-3 व्हिडिओ स्मार्टफोन फिल्म मेकिंग बघायचो, म्हणजे हाऊ टू शूट विथ स्मार्टफोन, हाऊ टू व्लॉग विथ स्मार्टफोन, हाऊ टू मेक स्मार्टफोन व्हिडिओज असे सर्च करून मी यूट्यूबवर हे सगळे व्हिडिओज बघायचो. आणि अनेक सजेशनमध्ये येतात, अनेक लोक चांगले आहेत, अनेक चॅनल्स आहेत. तुम्हाला मी चॅनल त्यासंबंधी एक व्हिडिओ करून कुठले चॅनल्स बघायचे हे सांगेनच. हे सगळे व्हिडिओ बघायचो. कॅनव्हा एडिटिंगचे व्हिडिओ बघायचो. छोटे क्रिएटरचे पण व्हिडिओ छान असतात, असे काय मोठे क्रिएटरांचेच व्हिडिओ चांगले असतात असं काय नाही आहे. त्यानंतर मी शॉर्टकट एडिटिंगचे व्हिडिओ बघायचो. असे बघून मी सुरुवातीला 2-3 महिने असे व्हिडिओ बघितले आणि स्वतःची मानसिकता तयार केली की आपण यूट्यूब व्हिडिओ करू शकतो. लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतो की चॅनलचं नाव काय ठेवू. आता चॅनलचं नाव
ठेवणं ह्या संबंधी बरेच मतप्रवाह आहेत. मी स्वतःचं नाव ठेवलं. बऱ्याच म्हणजे अर्थात त्यामागं काही लोकांचे व्हिडिओज बघितले. त्यांनी सांगितलं की स्वतःचं नाव मोठं होतं, लोकांना लक्षात राहणं सोपं जातं, की लोक तुम्हाला नावानं सहज ओळखू शकतात. आजच्या काळात नावाला महत्त्व आहे आणि प्रत्येकाला आपलं नाव करायचं असतं. असं काहीतरी विचित्र नाव दिलं तर लोक रस्त्यावरून जाताना म्हणतील, अरे तो टेक्नो किड चालला किंवा तो टेक्नो बद चालला, असं काहीतरी म्हणू शकतात. त्यापेक्षा आपलं नाव ठेवलेलं काय वाईट. आपलं नाव पण मोठं होईल. आपलं नाव महत्त्वाचं म्हणजे लक्षात राहील, लोकांना सहज सर्च करणं सोपं जाईल. कारण का अशी विचित्र नावं लक्षात राहत नाहीत काही काळानंतर. आता त्याला अपवाद आहेत, पण हा तुमचा प्रश्न आहे. हां, आणि तुमचा व्यवसाय असेल तर तुम्हाला व्यवसायाचं नाव तुम्हाला द्यावंच लागेल, त्याला काय पर्याय नाही आहे. पण सुरुवातीला तुम्हाला चॅनलचा विषय कोणता निवडायचा वगैरे माहिती नसेल तरी पण आपलं नाव देण्याचा फायदा होतो, की बाबा तुम्ही कोणतेही विषय दाखवू शकता. नंतर बऱ्यापैकी आपल्याला लक्षात आलं की हा विषय चालतो आहे किंवा यासंबंधी मी चॅनल काढेन, तेव्हा तुम्ही वाटलंच नाव बदलू शकता किंवा तेच नाव ठेवू शकता. तो तुमचा प्रश्न आहे. त्यानंतर बरीच नाव आहेत, खास करून लोकांच्या लक्षात राहील असं नाव निवडा, तो तुमचा प्रश्न आहे. हटके नाव देऊ शकता, स्पेलिंग चांगलं करता आलं पाहिजे, अति लांब नको किंवा अति छोटं नको, अशा प्रकारे तुम्ही चॅनलचं नाव ठेवू शकता. त्यानंतर मुद्दा आहे तो चॅनलच्या भाषेचा. आता तो पण तुमचा सर्वस्वी तुमचा मुद्दा आहे. पण माझे विचार असे आहेत की तुमची जी भाषा चांगली आहे त्या भाषेत तुम्ही व्हिडिओज करू शकता. पण असंही नाही आहे की तुमच्याकडे असं काही ज्ञान असेल जे तुम्हाला पूर्ण भारताला द्यायचं आहे, जगाला द्यायचं आहे. किंवा आता हिंदी भाषा भारतात चालते, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका इथेही हिंदी भाषेतले व्हिडिओज बघितले जातात. तर तुमच्याकडे असं काही ज्ञान असेल की त्या लोकांनाही ते आवडेल, कारण का तिथपर्यंत यूट्यूब पोचलेलं आहे, पूर्ण जगात पोचलेलं आहे. तर तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओज करू शकता. तुम्हाला असं वाटलं की इंग्लिशमध्ये माझा कंटेंट चालेल आणि इंग्लिश तुम्ही बऱ्यापैकी समजेल अशी बोलू शकत असाल तर इंग्लिशमध्ये व्हिडिओज बनवा, हा तुमचा प्रश्न आहे. पण असं काय नाही आहे की ती शुद्ध भाषाच बोलली पाहिजे, की शुद्ध भाषा बोलली म्हणजेच व्हिडिओ चांगले होतात, असंही नाही आहे. की तुमची जी नैसर्गिक भाषा आहे फक्त ती खास करून ग्रॅमॅटिकली म्हणजे त्यातलं व्याकरण व्यवस्थित असावं याची काळजी घ्या, की समोरच्याला समजली पाहिजे, तुमच्या भावना समजल्या पाहिजेत, तुमचं ज्ञान समजलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भाषा निवडताना या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण म्हणतात यूट्यूब चॅनल कसं काढायचं. तर यूट्यूब चॅनल तयार करणं साठी महत्त्वाचं म्हणजे तुमचं जीमेल अकाउंट लागतं. जीमेल अकाउंट म्हणजे गुगलचं जे ईमेल सर्व्हिस आहे त्याला जीमेल म्हणतात, त्यावर तुमचं अकाउंट तुम्ही काढू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे यात पण मतप्रवाह आहेत. काही जण म्हणतात तुमच्या आत्ताच्याच जीमेल अकाउंटवरनं तुम्ही यूट्यूब चॅनल काढू शकता, म्हणजे तयारच असतं. फक्त काय करायचं, आपण गुगल म्हणजे यूट्यूबला गेलं त्यानंतर साइन इनचा ऑप्शन असतो. साइन इन त्या आपला जीमेल पासवर्ड, जीमेलचं अकाउंट वापरून तुम्ही साइन इन करू शकता. काही जण काय म्हणतात की यूट्यूबसाठी एक वेगळं ईमेल तुम्ही ID काढला पाहिजे. त्याचे अनेक फायदे आहेत. खास करून म्हणजे तुमचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवा. मी स्वतःच्या नावाचं जे अकाउंट होतं ते त्यानंच यूट्यूब अकाउंट काढलेलं आहे. पण हाही तुम्ही विचार करा, तुम्हाला जर बिझनेसचं काढायचं असेल तर वेगळा ईमेल ॲड्रेस काढा. तिथं सुरुवातीला ऑप्शन असतो की कशासाठी अकाउंट काढायचं, वर्कसाठी काढायचं, असं तुम्ही करू शकता. सध्या हे मध्ये एक व्हिडिओ बघितला त्यात हे ऐकलं होतं, त्यामुळे तोही तुम्ही विचार करा. आणि त्यानंतर काय नाही, आपण आपलं यूट्यूबचं ॲप उघडलं किंवा डेस्कटॉपवर यूट्यूब उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये वरती आपल्या नावाचं एक गोल असतो, तिथं तुम्ही फोटो लावू शकता. म्हणजे तिथं ते तुमचं चॅनल असेल तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅनल संबंधी भरपूर ऑप्शन मिळतील. म्हणजे जसं की यूट्यूब स्टुडिओ, जिथून तुम्ही आपल्या चॅनलचं सगळं माहिती भरू शकता, अनेक टॅगला लावू शकता, तुमचं प्रोफाईल पिक्चर लावू शकता, अनेक करन्सी संबंधी माहिती देऊ शकता. त्यासंबंधी पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी व्हिडिओ बनवीन. पण तुमच्या लक्षात येईल ते वापरल्यानंतर इंटरनेटवर पण भरपूर चांगले चांगले त्यासंबंधी व्हिडिओज आहेतच. हां, आणि त्यासंबंधी तुम्हाला काही शंका असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये विचारा. मी स्वतः रिसर्च करीन, जरी मला माहीत नसेल तरी तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आज व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे मला माहिती आहे, पण हे ज्ञान सलग मला तुम्हाला द्यायचं होतं. अजूनही बऱ्याच गोष्टी सांगायच्यात. काही शंका, सल्ले, सूचना असतील तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा.
आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय करीन की मी जो मोबाईल निवडला Asus 6Z तो का निवडला आणि तुम्ही काय निवडू शकता. तुम्ही पण काय मोबाईलच निवडा असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला काय काय ऑप्शन आहेत किंवा मोबाईल निवडला तर त्यात काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.